सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत श्रमिकांच्या अनोख्या जगात, हे श्री विवेक पटवर्धन लिखित त्यांचं पुस्तक. पण आज दुसऱ्या विभागातलं प्रकरण 3 वाचत आहोत. संपाची किंमत कोण मोजतं. संप माणसांच्या आयुष्यात उलथापालथी घडवून आणतो. हे मी खूप जवळून पाहिले. कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आयुष्यावर संप हे भयंकर परिणाम घडवून आणतो. त्याच्या भयावह कथा आपल्यामध्ये एक असहाय्यतेची भावना निर्माण करून जातात. उद्योग जगतातले संबंध सांभाळत असताना मी अनेक संप पाहिले, पण 1986च्या संपाइतका भीषण आणि विदारक संप दुसरा कोणताच नव्हता. दत्ता सावंत, भारतीय कामगार सेना BKS या शिवसेनेच्या कामगार संघटनेचे तत्कालीन जनरल सेक्रेटरी आणि दत्ता साळवी याच संघटनेचे अध्यक्ष यांच्यातले वाद. दत्ता सावंत यांची BKSमधून हकालपट्टी झाली तेव्हा विकोपाला गेले होते. त्यांनी काँग्रेस पार्टीच्या, जी त्यावेळेला महाराष्ट्रात सत्तेवरती होती, आशीर्वादानं दुसरी संघटना स्थापन केली आणि आमच्या कंपनीच्या फाटकापाशी BKSला आव्हान दिले. त्यांना हे कायदेशीर मार्गानं करता येणं शक्य नव्हतं, कारण BKS ही कायदेशीर मान्यताप्राप्त संघटना होती. तसंच कायद्याच्या मार्गानं जाऊन सावंत यांना परत पद मिळवण्यासाठी 3-4 वर्ष तरी लागली असती. सावंत हा ना उच्च शिक्षित नेता होता, न तो धोरणी नेता होता. त्यांच्या डोळ्यासमोर सत्तेची धुंदी होती आणि ऑर्गनायझेशनच्या मॅनेजमेंटला आपल्याला हवा असं तसं झुकवू असं त्यांना वाटत होतं. परिस्थितीचं हे त्यांचं विश्लेषण पूर्णपणे चुकीचं होतं. त्यामुळे सावंतांनी संघर्ष सुरू केला. सखाराम तुकाराम भावदाणे याची हत्या झाली आणि सगळ्यांनाच हादरा बसला. आयुष्याचं मोल काय? सखारामची हत्या. सखाराम हा कट्टर शिवसैनिक होता. तो सक्रिय सदस्य नसला तरी समितीवरचा सदस्य होता. सखारामला पाहून कोणालाही मर्व्ह ह्युजेस या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची आठवण झाली असती. त्याची उंची, बांधा आणि मिशांची पद्धत अगदी ह्युजेससारखी होती. सखाराम शॉप फ्लोअरवर उठून दिसायचा. 6 फूट उंची आणि जरा आक्रमक दिसणारा सखाराम प्रत्यक्षात खूप प्रेमळ होता. 1 एप्रिल 1986 रोजी सखाराम आपलं पहिल्या पाळीचं काम संपवून घरी जायला निघाला, तेव्हा तो परत कामावर येणार नाही हे त्याला अर्थातच ठाऊक नव्हतं. तो कारखान्यापासून सुमारे 1 मैलावर असलेल्या भांडूप रेल्वे स्थानकापर्यंत चालत गेला. साधारण 4च्या सुमारास त्यानं भेटीला जाणारी लोकल ट्रेन पकडली. भांडूपमधील अनेक कंपन्यांचे कर्मचारी ती लोकल पकडायचे, त्यामुळे लोकलला खूपच गर्दी असायची. सखारामवर 4-5 जणांनी मिळून हल्ला केला आणि त्याच्या काखेतून फुफ्फुसापर्यंत आरपार गुप्ती खुपसली आणि उलटी फिरवून बाहेर काढली. असंख्य लोकांच्या डोळ्या देखत हा प्रकार घडला. सखाराम जागीच मरण पावला. रेल्वे पोलिसांना आज तागायत खुन्यांना पकडण्यात यश आलेलं नाही. साक्षीदारानं समोर यावं यासाठी भांडूप स्टेशनवर पोलिसांनी अनेक जणांना विनंती केली, पण कोणीच साक्ष द्यायला तयार झालं नाही. शिवसेनेनंही या खुनाची चौकशी व्हावी यासाठी आग्रह धरला नाही. त्यामुळे रेल्वे पोलिसांवरच सगळी जबाबदारी पडली. आमच्या कंपनीतले वरिष्ठ अधिकारी मुख्य पोलीस अधिकाऱ्यांना भेटले, पण त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. आज तागायत सखारामच्या खुनाचं रहस्य तसंच आहे. सखाराम हा अर्थातच कामगार संघटनांमधल्या वैमनस्याचा बळी ठरला. त्याची बायको शिकलेली नव्हती किंवा त्या प्रकाराला सामोरं जाणे इतकी खंबीरही नव्हती. त्यामुळे त्या प्रसंगानं सखारामच्या कुटुंबाची वाताहत झाली. आमच्या कंपनीनं सहिष्णुता दाखवून सखारामच्या मुलाला नोकरी देऊ केली, परंतु त्यानं लवकरच नोकरी सोडली. तेव्हा कामगारांनी तो व्यसनी झाल्याचं मला सांगितलं. सखारामचा भाऊ पांडुरंग हा देखील आमच्या कंपनीत नोकरीला होता. सखारामसारखी त्याची देहयष्टी भक्कम नव्हती.
त्याला कामावर रुजू झाल्यावर लवकरच क्षयरोग झाला आणि त्यातच तो गेला. सखारामच्या कुटुंबाच्या या वाताहतीला जबाबदार कोण? मच्छीमाराची कथा. शांत समुद्र, वादळी समुद्र आणि तीरावर पोचणं. आमच्या कंपनीतले बरेच कामगार त्या दिवशी सखारामबरोबर प्रवास करत होते. दुपारच्या 4 वाजता गर्दीनं भरलेल्या लोकलमधल्या सेकंड क्लासनं प्रवास करणारे अनेक कामगार निःसंशयपणे त्याच्या खुनाचे साक्षीदार असणारच होते. मात्र एकही कामगार साक्ष द्यायला पुढे आला नाही. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असू शकतील अशा काही जणांची पोलिसांनी उलट तपासणी केली, पण त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. पोलिसांनी उलट तपासणी केली अशा कामगारांपैकी एक जण होता. आपण त्याला के म्हणूया. के याला मी चांगला ओळखत होतो. अत्यंत पापभीरू हा माणूस कोणत्याही समस्येपासून 4 हात दूरच असायचा. पोलिसांनी बहुतेक त्यांच्या हिंसात्मक पद्धतीचा अवलंब करून त्याला बोलायला भाग पाडण्याचा प्रयत्न केला. अखेरीस त्यानं काहीच माहिती दिली नाही असं म्हणतात. संपानंतर कामावर रुजू झाल्यावर केचं वागणं विलक्षण बदललं. कदाचित तो ज्या वस्तीत राहत होता त्याचा परिणाम असेल, पण तो दारू प्यायला लागला. वेळेवर येणाऱ्या आणि अजिबात दांड्या न मारणाऱ्या केच्या बिनपगारी रजा भरमसाठ वाढल्या. त्याचं वागणं तरेवाईक झालं आणि तो म्हणजे एक डोकेदुखी होऊन बसला. तो एक सज्जन, पापभीरू आणि चांगला माणूस म्हणून ओळखला जात होता. सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांशी त्याचे संबंध सलोख्याचे होते. त्यामुळे ते सर्वजण त्याचं वागणं सहन करून त्याला समजावून सांगत. हा प्रकारही बराच काळ चालला. मग या कहाणीनं एक भलतंच वळण घेतलं. केनं दारू पिणं सोडलं. तो सत्संगाला जायला लागला. विश्वास ठेवा अगर ठेवू नका, पण त्यानं छोटी छोटी प्रवचनं द्यायला सुरुवात केली आणि लोक त्याला महाराज म्हणायला लागले. केच्या कथेचा शेवट असा आनंदी झाला असला तरी त्यानं काय आणि कसं सहन केलं असेल याचा आपण क्षणभर विचार करायला हवा. केनं पाहिलेला खून, नंतर रेल्वे पोलिसांनी केलेला छळ यामुळे तो मुळापासून हादरला असणार यात मला शंका वाटत नाही. अंडरवर्ल्डकडून तोंड बंद ठेवण्यासाठी केला धमक्या मिळाल्याच्या अफवाही माझ्या कानावर आल्या होत्या. आपण त्याच्या मनातल्या विस्फोटाची केवळ कल्पनाच करू शकतो. केच्या फरफटीला जबाबदार कोण? कामाच्या पहिल्याच दिवशी मृत्यूच्या दिशेनं वाटचाल. संपाच्या दरम्यान अधिकाऱ्यांना कारखान्यात आणण्यासाठी एका वाहनाची तरतूद करण्यात आली होती. खूप मोठ्या संख्येनं कामगार संपावर असले तरी अधिकारी नियमितपणे कामावर येत होते. ऑगस्टमधल्या एका दिवशी ते वाहन कारखान्यापाशी काही जणांच्या एका गटानं अडवलं. त्यापैकी एकानं प्रवाशांवर हल्ला केला. ड्रायव्हरला भोसकलं. तो बेशुद्ध झाला आणि लवकरच त्यांनी प्राण सोडले. ते वाहन ज्या कंत्राटदारानं आरक्षित केलं होतं त्यानं तो ड्रायव्हर नेमलेला होता. तो ड्रायव्हर सोलापूर जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त भागातून मुंबईत नोकरीच्या शोधार्थ आलेला होता. त्याच्या नोकरीचा आणि गाडी चालवण्याचा तो पहिलाच दिवस होता. त्याच्या मृत्यूमुळे त्याच्या पालकांवर तर आभाळच कोसळलं. त्यात तो त्यांचा एकुलता एक मुलगा. त्यामुळे त्या कुटुंबाला खूपच दुःख सोसावं लागलं. कोण जबाबदार ह्याला? परशा काटकरला भूतकाळानं कसं ग्रासलं. शूटआउट ॲट वडाळा हा बहुचर्चित चित्रपट. मन्या सुर्वे या खूप प्रसिद्ध गँगस्टरला डॉक्टर आंबेडकर कॉलेजजवळच्या वडाळा या भागात मुंबई पोलिसांनी मारलं. हे सर्वसामान्यांपर्यंत पोचलेलं गँगस्टरचं पहिलं प्रकरण होतं. तो चित्रपट मन्या सुर्वेच्या आयुष्यावर आधारित आहे. तुम्ही मन्या सुर्वे असा सर्च देऊन विकिपीडिया पाहिला तर मुंबई अंडरवर्ल्ड या परिच्छेदात मन्या सुर्वेबरोबर काही साथीदारांची नावं दिसतील. त्यात परशुराम काटकर हे नाव दिसेल. परशा काटकर या नावानं तो जास्त ओळखला जायचा. मन्या सुर्वेच्या गोल्डन गँगमधल्या परशा हा महत्त्वाचा सदस्य होता. प्लॅन्ट पर्सोनेल मॅनेजर या पदावर ज्या कारखान्यात मी रुजू झालो होतो तिथं अकुशल कामगार म्हणून परशा नोकरीला होता.
माझी स्मरणशक्ती दगा देत नसेल तर माझ्या आठवणीनुसार मन्या सुर्वेच्या खळबळजनक आणि गाजलेल्या हत्येनंतर ऑगस्टमध्ये तो कामावर लागला होता. नोकरीला कामावर ठेवताना आम्ही पोलीस पडताळणी वगैरे करत नव्हतो. त्यामुळे वर्षाचा पूर्वेतिहास कोणालाच ठाऊक नव्हता. मात्र दत्ता सामंत वेगळे. हे भारतीय कामगार सेनेचे जनरल सेक्रेटरी. यांना त्याच्याबद्दल माहिती होती. भारतीय कामगार सेना ही शिवसेनेची संघटना होती. दत्ता सावंत यांच्या शिफारसीमुळे परशा आमच्या कारखान्यात भरती झाला होता. परशा कामावर शांत असायचा. त्यानं नजरेत भरेल अशा कोणत्याही वाईट प्रसंगात भाग घेतला नाही. मात्र 1985 साली दत्ता सावंत आणि भारतीय कामगार सेनेचे तत्कालीन अध्यक्ष दत्ताजी साळवी यांच्यातला संघर्ष पराकोटीला पोचला आणि दोघांमधलं वैमनस्य विकोपाला गेलं. याचा परिणाम दत्ता सावंत यांना भारतीय कामगार सेना आणि शिवसेना या दोन्हीमधून बाहेर फेकण्यात झाला. दत्ता सावंत यांनी मजदूर क्रांती संघटना काँग्रेस पक्षाच्या कृपेने विशेषतः गोविंदराव आदिक यांच्या सहकार्यामुळं स्थापन केली. त्यांनी आमच्या कारखान्यातल्या कामगारांना संघटित करून शिवसेनेला म्हणजे BKSला आव्हान देत संप घडवून आणला. पण त्या संपाच्या आंदोलनामुळे परशा काटकर अचानक सगळ्यांच्या समोर आला. दत्ता सावंत, हे मी ऐकलंय आणि खरं असण्याची शक्यता आहे, यांनी परशा काटकरकडे आपण पूर्वी केलेल्या उपकारांची आठवण करून देत कामगारांवर प्रभाव टाकून त्यांना मजदूर क्रांती संघटनेत भरती करायला राजी करावं अशी मागणी केली. परशाला भारतीय कामगार सेनेच्या सदस्यांना अप्रत्यक्षरित्या धमक्या देण्यासाठी वापरलं जात होतं. मला एका टप्प्यावर परशाची चौकशी चालू असताना त्याला निलंबित करावं लागलं. ज्या कामगारांवर शिस्तभंगाची कारवाई झालेली असेल त्यांच्याशी मी सहसा एकदा तरी संवाद साधत असे. तसाच मी परशाशी बोललो. हातात कामावरून निलंबित केल्याचं पत्र घेऊन तो कपाळाला हात लावून बसला होता. त्यानं आमच्या संवादाच्या दरम्यान एकही शब्द उच्चारला नाही. तो माझं म्हणणं ऐकत होता, पण त्यात त्याचं लक्ष नव्हतं आणि त्यानं माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. तोपर्यंत परशाची पार्श्वभूमी कारखान्यात सगळ्यांना ठाऊक झाली होती. कर्मधर्म संयोगानं ड्यूक्स फॅक्टरीच्या दूध केंद्र लुटण्याच्या गुन्ह्याखाली तेव्हाच हायकोर्टानं किंवा सेशन कोर्टानं त्याला अपराधी ठरवलं होतं. त्याची सगळ्यांना एकदम भीती वाटायला लागली. तो अखेरीस त्याच्या खुर्चीवरून उठला आणि मनातले विचार मला सांगायला लागला. म्हणाला, मी एका नवीन आयुष्याला सुरुवात करू शकेन असं मला वाटत होतं, पण तसं काही आता होणार नाही. संपामुळे 2 निरपराध माणसांची हत्या झाली, पण परशाचा त्यात हात होता असं कोणालाच वाटत नव्हतं. तरीही त्याची सगळ्यांना जबरदस्त भीती वाटत होती. तो समोर दिसला तरी कामगारांचा भीतीनं थरकाप व्हायचा. कामगारांची संमती मिळवण्यासाठी ज्यांनी त्याचा वापर केला त्या दत्ता सावंत या मालकांशी परशा एकनिष्ठ राहिला. परशानं संप मिटल्यानंतर लग्न केलं आणि संपात त्यानं निभावलेल्या भूमिकेमुळे त्याला नोकरी सोडावी लागली, म्हणजे गमवावी लागली. गेलीच त्याची नोकरी. नंतर त्याला मधुमेह झाला आणि गँग्रीन झाल्यामुळे डॉक्टरांना त्याचा एक पाय कापावा लागला असं आम्हाला कळलं. या शस्त्रक्रियेनंतर तो फार काळ जगला नाही. या सगळ्या घटनाक्रमामध्ये माझ्या लक्षात काय राहिलं असेल तर एका अट्टल गुन्हेगाराची नवीन आयुष्य सुरू करायची इच्छा, लग्न करून कुटुंबासोबत मजेत जगायची इच्छा आणि एखाद्याचा भूतकाळ आज ना उद्या त्याच्या मानगुटीवर कसा बसतो याचं हे विदारक चित्र. मंडळी, आज आपण इथे थांबणार आहोत. याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया. पण कामगार विश्वातलं खरोखर हे म्हणजे अनोखं जग आहे असं मला वाटतं. कारण आपल्या साधारण आपण जे मध्यमवर्गीय आपली कुटुंब असतात त्यामध्ये आपल्याला अशा कामगार वर्गाची जे हालअपेष्टा होतात किंवा त्यांचे जे प्रॉब्लेम्स असतात ते समजतच नाही. पण श्री विवेक पटवर्धन यांनी अतिशय चांगल्या तऱ्हेने
हे सगळे आपल्यासमोर आणलेले आहे. खूप छान लिहिलं आहे श्री विवेकजी. खूप खूप धन्यवाद की मला इतकं सुंदर पुस्तक तुम्ही वाचायची परवानगी दिलेली आहे. उद्या पुढच्या भागासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.